कधी विचार केला आहे का की सुमारे 3000 वर्षांपूर्वी कोणीतरी असं ज्ञान लिहून ठेवलं असेल जे आजही आपल्यासाठी तितकंच महत्त्वाचं ठरेल? चला आज अशाच एका महान व्यक्तीबद्दल जाणून घेऊया. बरं, तर कोण होते हे चरक? ज्यांनी आयुर्वेदाचा पाया मानला जाणारा चरकसंहिता हा ग्रंथ लिहिला, त्यांचं आयुष्य खरं तर एका गूढ पडद्याआड लपलेलं आहे. आज आपण त्यांच्या याच गूढ इतिहासाचा पडदा थोडा बाजूला सारण्याचा प्रयत्न करणार आहोत. या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत ते बघूया. सुरुवातीला आपण चरकांच्या रहस्यमय व्यक्तिमत्वाबद्दल बोलू. मग त्यांच्या महान कार्याकडे म्हणजेच चरक संहितेकडे वळू. त्यातील विज्ञान, त्यांनी दिलेली वैद्याची शपथ आणि शेवटी त्यांचा हा हजारो वर्षांपासून टिकून असलेला वारसा कसा आहे हे समजून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या व्यक्तिमत्वापासून. इतिहासात त्यांचं नाव जेवढं मोठं आहे ना, तेवढंच त्यांचं खाजगी आयुष्य एका धुक्यात हरवलेलं वाटतं. म्हणजे बघा, आपल्याला हे नक्की माहिती आहे की ते साधारणपणे इसवी पूर्व 500च्या काळात पंजाबमध्ये राहत होते. आणि हो, त्यांनी एक जबरदस्त ग्रंथ लिहिला. पण गंमत म्हणजे त्यांचं खरं नाव काय होतं, त्यांचं कुटुंब कोण होतं, याबद्दल इतिहासात अक्षरशः काहीच सापडत नाही. इतकंच काय, त्यांच्या नावामागे सुद्धा एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. चर या शब्दाचा अर्थ होतो फिरणारा किंवा भटंती करणारा. असं म्हणतात की ते गावोगावी पायी फिरून लोकांना आयुर्वेदाचं ज्ञान वाटत असत आणि म्हणूनच त्यांना चरक हे नाव मिळालं. किती मोठी सेवावृत्ती असेल, नाही का? आता वळूया त्यांच्या सगळ्यात मोठ्या, सगळ्यात महत्त्वाच्या कामाकडे. चरक संहिता हा फक्त एक ग्रंथ नाहीये, हा तर संपूर्ण आयुर्वेदाचा आधारस्तंभ आहे. हा काही असाच लिहिलेला ग्रंथ नाहीये. चरक संहिता लिहिण्याआधी चरकांनी मानवी शरीराचा प्रचंड सखोल अभ्यास केला होता. आणि म्हणूनच आजही हा ग्रंथ आयुर्वेदातला सगळ्यात जास्त विश्वासार्ह आणि प्रमाणित ग्रंथ मानला जातो. पण असं नेमकं काय आहे या ग्रंथामध्ये जे हजारो वर्षानंतरही एवढं महत्त्वाचं मानलं जातं? चला त्या काळातल्या प्रगत वैद्यशास्त्राची एक छोटीशी झलक घेऊया. आता हे ऐकून खरंच आश्चर्य वाटेल. चरकांनी त्यांच्या संशोधनातून हे सिद्ध केलं की मानवी शरीरात 360 हाडं असतात. आणि विशेष म्हणजे त्यांचे समकालीन ऋषी याज्ञवल्क्य यांचंही हेच मत होतं. विचार करा, त्या काळात कुठलीही आधुनिक टेक्नॉलॉजी नसताना हे शोधून काढणं किती मोठी गोष्ट असेल. हा ग्रंथ म्हणजे एक प्रकारे कंप्लीट मेडिकल गाईडच होता. यात आजार का होतात, त्यावर उपाय काय आहेत हे तर आहेच, पण साध्या सर्दी खोकल्यापासून ते मोठमोठ्या आजारांपर्यंत सगळ्यावरचे उपचार दिलेत. शिवाय मानवी शरीराची रचना आणि हजारो औषधी वनस्पतींची माहिती. खऱ्या अर्थाने हा ज्ञानाचा खजिना आहे. चरकांचं काम फक्त आजार आणि औषधांपुरतं थांबलं नाही. त्यांनी याच्याही पुढे जाऊन वैद्यकीय व्यवसायासाठी एक नैतिक चौकट म्हणजे कोड ऑफ कंडक्ट तयार केला, जो आजही तितकाच महत्त्वाचा आहे. या शपथेमधली ही एक ओळ बघा, किती खोल विचार आहे. रुग्णाच्या खाजगी आयुष्याचा आदर करणं, त्याची माहिती गोपनीय ठेवणं हे वैद्याचं पहिलं कर्तव्य आहे, हे त्यांनी हजारो वर्षांपूर्वीच सांगितलं होतं. यावरून त्यांची दूरदृष्टी लक्षात येते. म्हणजे प्रत्येक वैद्याला आपला व्यवसाय सुरू करण्याआधी काही गोष्टींची शपथ घ्यावी लागायची. जसं की सगळ्या रुग्णांना समान वागणूक देणं, त्यांची माहिती गुप्त ठेवणं, मनात गर्व न बाळगता निस्वार्थ भावनेनं सेवा करणं. ही तत्त्व आजही कोणत्याही डॉक्टरसाठी एक आदर्शच आहे. पण प्रश्न हा आहे की हजारो वर्षांपूर्वीचं हे ज्ञान, हे विचार आजपर्यंत टिकून कसे राहिले आणि आजही ते आपल्याला कसं मार्गदर्शन करतायत? हे ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कसं गेलं ते पाहूया. चरकांनी जे ज्ञान एकत्र केलं ते त्यांच्या भरद्वाज आणि आत्रेय यांच्यासारख्या शिष्यांनी पुढे नेलं. आणि ही ज्ञानाची परंपरा पिढ्यानपिढ्या वाहत वाहत आजच्या आधुनिक युगापर्यंत येऊन पोचली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये, ती ही की चरकांनी सांगितलेले आजार, त्यावरील उपचार आणि वैद्यकीय नियम आजही तितकेच प्रभावी आहेत. हे त्यांच्या अभ्यासाचं आणि दूरदृष्टीचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. चरकांचा हा सगळा वारसा आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतो. आजच्या या प्रगत विज्ञानाच्या युगात हजारो वर्षांपूर्वीच्या या ज्ञानाकडून आपण काय शिकू शकतो? उत्तम आरोग्यासाठी प्राचीन ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचा मेळ घालता येईल का? यावर नक्कीच विचार करायला हवा.